आपल्या प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधी ना कधी चिडचिड होणे, राग येणे, उदास वाटणे, नैराश्य येणे अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. विशेषतः स्त्रियांना. स्त्रियांचं शरीर हे खूप गुंतागुंतीचं असतं. स्त्रियांच्या शरीरामध्ये अनेक गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात आणि तसंच त्यांच्या मनाचंही आहे. स्त्रियांच्या रागाला, चिडचिडीला, उदासीनतेला अनेक कारणे असतात. पण त्यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. पाळी येतानाचा सुरुवातीचा काळ किंवा प्रसूतीनंतरचे काही महिने आहेत किंवा पीसीओडी सारखे आजार आहेत, रजोनिवृत्ती दरम्यानचा काळ आहे किंवा अगदीच काय पाळी येण्याच्या आधी किंवा पाळीच्या काळातही अनेक स्त्रियांना रडू येतं, चिडचिड होते, राग येतो. काही प्रमाणामध्ये हे नैसर्गिक असलं तरीही वेळीच उपचार करणं गरजेचं आहे, कारण अँक्झायटी हे अनेक आजारांचं कारण असू शकतं. आयुर्वेदामध्ये ह्यासाठी खूप चांगले उपचार उपलब्ध आहेत. आयुर्वेदामध्ये शिरोधारा आहे, अभ्यंग आहे, नस्य आहे, बस्ती आहे, असे उपचार हे ह्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. प्राणायामाचा ह्यामध्ये खूप छान फायदा होतो. अनुलोम विलोम, भ्रामरी रोज करा. अगदीच हे जमत नसेल तर दीर्घ श्वसन केले तरी फायदा होतो. त्यासोबतच रोज शवासन करा, ध्यान करा. आणि एक अतिशय साधा सोपा उपाय आहे. ह्यामध्ये रोज रात्री झोपताना 2-2 थेंब गाईचे साजूक तूप दोन्ही नाकपुड्यामध्ये टाकायचे. त्यामुळे झोप शांत लागते आणि डोकं आणि मनही शांत होतं. पण मैत्रिणींनो, स्वतःकडे डोळसपणे लक्ष द्यायला शिका. ताजा सात्विक आहार घ्या. नियमित व्यायाम करा. शिळं, चहा, कॉफी, साखर, तळलेले गोड पदार्थ टाळा. दिनचर्या ऋतुचर्येचे पालन करा. हेल्दी लाईफस्टाईल ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या आनंदाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकू नका, ती स्वतःच घ्या.